आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय भावनाताई माळी, जिल्हा परिषदचे सभासद आदरणीय हरीशभाऊ पाटील, आदरणीय माणिकचंद बापू, आदरणीय प्रकाशदादा राजपूत, आदरणीय नामदेवभाऊ पाटील, आदरणीय संजय भाऊ शेतर, आदरणीय सुनीलदादा पाटील, आदरणीय गणेशभाऊ पाटील, आदरणीय रवींद्रभाऊ पाटील, आदरणीय सोमनाथभाऊ पाटील, आदरणीय भूषणभाऊ पाटील, गावात सरपंच गोकुळभाऊ साळुंखे, चंद्रशेखर साळुंखे धानोरा, विकासभाऊ पाटील लोणी, आदरणीय नाना पाटील उपसरपंच लोणी, आदरणीय गोपालभाऊ पाटील लोणी, रवींद्रभाऊ पाटील माजी सरपंच बर्डी, गुलाब ठाकरे माजी उपसरपंच बर्डी, पिंटू पाटील बर्डी, अशोक जाधव सरपंच माजी सरपंच, आदरणीय किशोर पाटील, आदरणीय प्रवीणभाऊ सोनवणे, आदरणीय यासू बारेला, आदरणीय भारतीताई महाजन, आदरणीय पेरमाळी सर, आदरणीय सचिन महाजन, आदरणीय जावेद खान, आदरणीय काजी साहब, आदरणीय सविता महाजन, आदरणीय कृष्णा महाजन, आदरणीय अल्लाह पठान, सतीश मन्या, रियाज अली, आदरणीय जुनेद खान, आदरणीय फकीर तडवी, आदरणीय अमित कुरेशी, मोहसिन तडवीजी, नसीम शाकिर, रफाबाई, सारे मान्यवर. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ. भाषणाच्या आधी मी माळी सरांनाच आनंदोदन बोलायला लावलं. म्हटलं मॅडम तर सध्या मी पीए, भावनाताईंचे पीए माळी सर आहे, ते बोलले लोक म्हणतील एकच पीए बोलतो दुसरा बोलतो. आपण बी आपली बाजू सामावून घेतली पाहिजे ना, की एकटाच पीए बोलत किंवा दुसऱ्या पीएला बोलायला लावलं. आम्ही भाग्यवानच दोघं. भाग्यवान असे आहोत की त्या लक्ष्मी आहे आणि नारायण आहे. सध्या लक्ष्मीचीच पूजा होते, आपोआप नारायण मागे धावत तर येतो ना, यावं लागतं नारायणला. हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मीची पूजा केली की नारायण आपोआप येतो, लक्ष्मी आली म्हणजे सगळ्याच गोष्टी येतात. अशी काजी साहेब बोलत असताना बोलले किंवा काही गोष्टी चुका होत्या माणसाच्या जीवनात, दिशाभूल केली जाते, विविध पद्धतीने आपल्याला भीती निर्माण केली जाते. पण हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर आपण ऐकले, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मग 80% समाजकारण करत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार आपण केला पाहिजे, या भावनेत शिवसेनेने सातत्याने हे काम करत असताना जातपात धर्मपंथ या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र, हा देश आमचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेतले, भगवा ध्वज घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साऱ्या इतिहासामध्ये मुसलमान बांधवांचं सुद्धा कार्य तेवढंच भरीव आहे जेवढं इतरांचं सुद्धा होतं. सांगताना अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 30 बॉडीगार्ड होते त्यामधले 10 बॉडीगार्ड हे मुसलमान होते, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. शेरो शायरी करून फायदा नाही, शेरो शायरी से कुछ नहीं होता, जब बुरा वक्त आता तब शिवसैनिक खडा होता. हे आमचं वाट. या तालुक्याला फक्त शेर शायरी केली. विकास काय असतो आणि विकास कशा पद्धतीने केला जातो हे आपल्यापासून लांब करतात. भांडण लावली गेली आपल्या गावात, तर खूपच भांडण लावली गेली. मला सांगा 7 वर्ष झाले, 5 वर्ष माझ्या आमदारकीचे झाले, 2 वर्ष आमदार लता सोनवणे यांच्यात झाले. आपल्याला कुठे जाणवलं का असं की हिंदू मुसलमान हा भाव आमच्या मनामध्ये आहे? शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आधीचा होता आपण बदलला पाहिजे. आपण पाहिलं पाहिजे की शिवसेना ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करते. आता कोविड सारखा हा भयंकर रोग आला, यामध्ये जगाला दाखवून दिलं की अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, चायना असेल, कोणताही देश असेल, प्रगत देश असेल, या साऱ्या जगांना आकार मासला. पण हिंदुस्थानामध्ये मात्र आपण साऱ्यांनी या कोविडला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून महाराष्ट्राने जास्त थांबवला. धारावी झोपडपट्टी आपल्याला साऱ्यांना माहिती. इथं माणूस नुसता नाही राहिला, आजूबाजूच्या घरं लागतात. असा तिरवा म्हणून माणूस जातो. इतकी मोठी लोकसंख्या असलेलं हे धारावी, या धारावी जर कोविड घुसला तर जगाचं काय होईल आणि भारताचं काय होईल हे मोठं संकट साऱ्यांना वाटत होतं. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे आदरणीय आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. डॉक्टरांनी, नर्सेसनी चांगलं काम केलं, आरोग्याचं चांगलं काम झालं आणि महाराष्ट्रामध्ये कोविडला आपण थांबवलं. नाही तर या कोविडने पाहिलं असेल आपण की आमच्या घरातली प्रत्येक माणसं ही आमच्यात हिरावली. माणूस जाण्याचं दुःख नसतं, पण तो गेल्यानंतर घरावर येणारी जी संकट असतात ते भयंकर असतात.
करता पुरुष गेला तर संपूर्ण घर उघडं पडतं. घरातला छोटासा लाडका कुटुंबातला पोरगा गेला तर कुटुंब सातत्याने दुःखात असतं, सातत्याने त्याच्या आठवणी येत असतात. आणि आमचा करता पोरगा गेला, घरातला व्यक्ती गेला की त्याचं दुःख हे उद्धव ठाकरे साहेबांना माहिती होतं, म्हणून त्यांनी त्यावेळेला काही कठोर निर्णय या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला लॉकडाऊन लावण्यात आलं. हे भाजपचे पक्षवाले त्याला ओरडत होते की लॉकडाऊन केलं चुकीचं आहे, पण ते लॉकडाऊन नसतं केलं आणि जर जास्त लोक गेले असते तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागला. गेल्या 3 व 2 वर्षामध्ये, या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या कामाचा विकासाचा जर विचार करत गेला, पण त्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात आलेल्या साऱ्या संकटावर मात करत करत आज महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करतात. त्यांना साथ आहे अजितदादा पवारांची, त्यांना साथ आहे बाळासाहेब थोरातांची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची. आपण बोलताना भाजप साहेब बोलले की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आहे. तुमच्या मनामधले विचार चांगले, पण तुमच्या नेत्यांच्या मनामध्ये पाप आहे हे मला इथं सांगतात. आम्ही नगरपालिकेसाठी निधी द्यायला तयार आहोत. 15 कोटी रुपये आम्ही निधी मंजूर करून आणलाय आणि अजून 50 कोटी रुपये नगरपालिकेसाठी आणायचे, पण जे ठराव लागतं ते ठराव देत नाहीत. फक्त हेच सांगितलं जातं की शिवसेना आली की दंगली होतील, शिवसेना आली की दंगली होतील. मला सांगा कधी एखादी ठिकाणी की शिवसेनेचा माणूस पुढे आला त्याने दंगल केली. चोपड्यामध्ये ज्यावेळेला वातावरण खराब झालं होतं त्या ठिकाणी, दर्ग्याच्या ठिकाणी काहीतरी चादर थोडीशी पेटवली होती. मी स्वतः गेलो आणि त्या दर्ग्यावरती चादर तोडवले आणि त्या दर्ग्याच्या ठिकाणी मी माथा टेकला होता की अल्लाने सांगितलं ना गीतेमध्ये, ना कुराणमध्ये, ना बायबलमध्ये की जातीवाद करा, की जातीवाद करा म्हणून. कुठे गीतेत लिहिलेलं नाही, कुराणात लिहिलेलं नाही. ह्या आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि जास्त कोण ना आम्ही पुढारीच करतोय भांडण. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही भांडणं लावले नाही, आमच्या मताचे हे मत फुटतील. मला माहिती आहे की मी जर हिंदूंचं मत बाजूने बोललो नाही तर मला हिंदू मत पडतील का. काही लोकांना हे वाटतं की मुसलमान बांधवांच्या बाजूने नाही बोललं तर मुसलमान बांधवांची मतं पडतील का. आम्ही आमच्या जातीमध्ये वाटून घेतला. अरे जरा इतिहासाचा कालखंडाचा जर विचार केला तर मी म्हणेल काही काहींना वाईट वाटेल, मी आपली माफी मागतो, पण आपण आधी सारे एकच होतो. काही लोकांना वाटवलं गेलं म्हणून आपण काही मुसलमान झालो. इतिहास वाचत राहा, कुराण वाचा, गीता वाचा, त्याच्यामध्ये म्हटलेलं. आणि त्याचे पलीकडे जाऊन म्हटला विचार केला तर चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आधी ज्याला मानवाची उत्पत्ती झाली त्यावेळेला मानवांच्या टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यांमधनं हळूहळू एक एक वर्ग निर्माण झाला. जो युद्ध करायचा तो क्षत्रिय झाला, जो व्यापार करणारा तो व्यापारी झाला, जो मध्यमवर्गीय काम करायचा तो झाला आणि खाली जे शूद्र काम करायचं ते शुद्ध झाले. या चातुर्वर्ण व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. ही निर्माण कोणी केली गेली? निसर्गाने केली गेली. या निसर्गाने केल्या त्याच आपण धरून चाललं. दुर्दैवाने आम्ही अजूनही सुधरत नाही. बोलताना काही जणांनी भाषण केली किंवा मी हिंदू आणि मुसलमान हे कधीच मांडले. मुसलमान बांधवांचा प्रश्न होता. सभागृहामध्ये ज्यावेळेला मला संधी भेटली मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून, त्यावेळेला मी त्या ठिकाणी उभं राहून बोललो की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. पण हे देत असताना आमचे जे मुसलमान बांधव आहेत, जे विकासापासून अलिप्त राहिले, जे सातत्याने युद्धामध्ये भारली गेली, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांचं बलिदान आहे, हा देश स्वातंत्र्य करत असताना त्यांनी सुद्धा रक्त वाहिले, त्यांनी सुद्धा तिरंगा हातात घेतला आणि ह्या देशात इंग्रजांना पळवलं आणि हा देश स्वातंत्र्य केला. त्यांचा सुद्धा अधिकार आहे म्हणून त्यांना सुद्धा तिथे आरक्षण हे भेटलं पाहिजे. हे मानणारा शिवसेनेचा मी आमदार आहे, त्याचे टोकणे. पण तरी सुद्धा माझ्याबद्दल वाईट वाईट बोललं जातं. पहिल्या सोमवारच्या आर्टिकलला तर हे सांगणार, आगा जलगाव का गुंडा क्या करेगा, कैसा होगा जलगाव आने होगा क्या, चोपड़ा में दुकान खुलेगी क्या, भाई ये तो बहुत डेंजर है. 5 वर्षात कोणाला शिवी दिली का जागा ना. काम आणि काम हा तालुका विकासापासून वंचित राहिला. हा बॅकलॉग भरत काढत असताना मला सुद्धा त्रास होत आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हा बॅकलॉग मागचा 25 वर्षाचा काढावा लागतोय. आपण म्हणतात की कामं झाली पाहिजेत, पण हे कामं पूर्वी ज्या वेळेला यांची सत्ता होती 25 वर्षापूर्वी, वाजिद भाईंना चांगलं माहिती असेल. वाजिद भाई त्यांच्या बरोबर होते, आमच्या माणिक बापूंनाही माहिती. माणिक बापूही होते. 25 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारवर त्यांनी कर्ज नव्हतं. आता 5,00,000 कोटीचं कर्ज आहे
आणि हे 5,00,000 कोटीचं कर्ज असल्यामुळे आमदारांना निधी हा लिमिटेड भेटतो आणि त्या आमदार लिमिटेड निधीमधून आपल्याला विकास करायचा असतो. त्या वेळेला कर्जच नव्हतं महाराष्ट्र सरकारवर, वाटेल तेवढा निधी आणता आला असता. पण माशी कुठे शिकली ते समजत नाही. तुम्ही बोलले ना की माशी बसली जखम पुरा पिचडली बुवा, ती माशी का बसली चौपडा तालुक्यात मला तेच लाल दिवा होता. शरद पवार साहेबांचे राईट हँड होते. विकास करायचा होता तर कधी विकास झाला असता तालुक्याचा की हा तालुका बारामती नंतर कोणता तालुका तर चोपडा तालुका ओळखला गेला असता. पण आम्ही कर्मचारी आमच्या मनातच इच्छा नाही, आमची मानसिकता नाही त्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. आणि आपल्याला सांगतो वाजिद भाई, आपण म्हणतात, मी बोलतो या ठिकाणी छाती ठोकपणे बोलतो, ज्या MIDC मध्ये कारखान्याच्या बाजूला 47 हेक्टर जागा ही शासनाची, जिथे MIDC जर 25 वर्षापूर्वी आणली असती तिथे आमच्या मुलांना कामं भेटले असते. पण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 47 हेक्टर जागा म्हणजे जवळपास 117 एकर जागा असताना सुद्धा MIDC करण्याचं पुण्याचं काम यांनी केलं. का केलं नाही याचं उदाहरण मला सांगता येतं. आमच्या अनेक ते करतात, या अनेकला बंधारे बांधले गेले असते तर आज जी अडचण येते आमच्या पाण्याची अडचण आली नसती. 20-25 वर्षापूर्वी हंड्या गुंड्या हे धरण मंजूर आहे आणि ते बजेट मध्ये छापून येतं. अदानी माहिती द्यायला जर एक फोन उचलला असता आणि अधिकाऱ्यांना सांगितलं असतं मला माहित नाही, हंड्या गुंड्याची कागद फिरली पाहिजे आणि तो हंड्या गुंड्या कम्प्लीट झाला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ते कागद आता आम्हाला फिरावे लागतात आणि आपल्याला सांगतो तुमच्या आशीर्वादाने, तुम्ही जो आशीर्वाद दिला शिवसेनेच्या समोरचा धनुष्यबाणाचं बटन दाबलं, ज्यांनी दाबले त्यांचा मी मनापासून आभार मानतो की मला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. आणि हंड्या कुंड्या जे फॉरेस्ट मध्ये असताना सुद्धा केंद्र शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून तो प्रोजेक्ट आपण मंजूर करून आणला आणि आता तो मुंबईला हंड्या कुंड्या प्रोजेक्ट झाल्याशिवाय तुमच्या गावाच्या पाण्याची परिस्थिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. आता मी माई सर बोलताना बोलले मागच्या 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 वर्षापूर्वी माई सरांनी सांगितलं की 15-15 दिवसांनी पाणी येतं. माई सरांना सांगितलं साहेब तुम्ही मला का सांगत नाही, मी लासूरला जर तातडीची योजना मंजूर करून देऊ शकतो तर चोपड्या आपल्या धानोरा आडावांना का करून देऊ शकत. माई सरांनी मला सांगितलं त्यावेळेला डेट निघून गेली होती. माई सरांना म्हटलं फक्त कागद तयार करा. तुम्ही कागद तयार केली आणि कागद कमिशनर कडे गेली. कमिशनर सांगितलं मला माहित नाही, मला ही योजना मंजूर करून पाहिजे. ती आपण TSP ची योजना होती 10 लाखाची, ती मंजूर करून घेतली. ही मंजूर करून घेतलं म्हणून आज आपल्याला 8 दिवसांनी पाणी भेटतंय. पण मला माहिती हे गाव वाढतंय, दिवसेंदिवस हे गाव मोठं होत जाणार आहे. म्हणून सातत्याने गेल्या 4.5 वर्षापासून मी या पायजल योजनेचा प्रयत्न करत होतो आणि त्या कशी होईल यासाठी माझा प्रयत्न चालू होतो. काही वेळेला भाजपचं सरकार होतं, माझ्या कालखंडामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळेला आमचे कामं दाबले गेले, दिशा चुकीच्या दाखवल्या गेल्या. बऱ्याच वेळा माई सरांना असं वाटायचं की चंद्रांना फक्त बोलतायत, त्यांना मी सांगायचं नाही मला ही योजना करूनच दाखवायची आहे. आणि मी ज्या वेळेला पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील यांच्याकडे पेयजल योजनेचं खातं आलं, पाणी पुरवठा योजनेचं खातं आलं, तर मी सर्वात पहिले मागणी केली की मला धानोऱ्याची आडावरची पेयजल योजना मंजूर करून पाहिजे. आणि मला सांगताना अभिमान वाटतं माझ्या नेत्याचा आदरणीय गुलाबराव पाटलांचा की गुलाबराव पाटलांनी पाणीची योजना बाजूला ठेवली आणि आधी आडावरची पेयजल योजना 28.5 कोटीची मंजूर करून. त्यांना माहिती आहे की आडावर हे गाव एक साऱ्या वेगवेगळ्या जाती धर्माचं पंथांचं गाव आहे. आपण एकोप्याने राहिले तर विकास होणारच. आपण भांडत बसल्याचा फायदा फक्त पोलिसांचा होणार आहे एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ज्या वेळेला भडकवलं जातं, भडकवल्या गेल्यानंतर आपण तो क्षणभर बांधतो आणि झाल्यानंतर काय नुकसान होतं हे आपल्याला माहित नसेल. जे जेलमध्ये जातात त्यांना ज्याचा काय त्रास होतो आणि ज्यांचं नुकसान होतं त्यांना विचारा काय त्रास होतो. फायदा फक्त पोलीस डिपार्टमेंटचा होतो. कसा होतोय सांगायची गरज नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. काय फायदा होणार आहे दंगली करून? कुणाचा फायदा आला दंगली करून? या देशामध्ये दंगली करून जर हे आपल्याला सारं भेटलं असतं तर कितीतरी दंगली झाल्या. पण आज आपण बघता की संपूर्ण देशामध्ये आज दंगल ही पोटाच्या जेवणाच्यासाठी दंगल चाललं. आज आपण जगावं कसं, आज आमचं कुटुंब कसं वाढेल, आमच्या कुटुंबाला 2 टायमाचं अन्न कसं भेटेल, हा संघर्ष माणसाचा आज चालू असताना आपण असं भांडू नका. एकमेकांच्या कोणाही सांगितलं
की बा असं केलं तर प्रत्यक्ष जाऊन तपास घ्या. 5 लोक मुसलमान समाजाची, 5 लोक हिंदू समाजाची, 5 लोक बौद्ध समाजाची, 5 लोक इतर समाजाची अशी चांगली बॉडी बनवा. आणि कुठे वाटलं की कोणतरी चुकतंय तर त्याला जाऊन समजून सांगा की हे तुझं चुकतंय, याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला आणि साऱ्या गावाला भोगावे लागतील. हे सांगण्याचं धारण करा ना. का नको केलं नाही? पण त्याचा त्रास सर्वांनाच होतो. आम्ही भांडण लावून देतो. पुढारी म्हटलं की आम्हाला माहिती गावात 2 पार्ट्या झाल्या पाहिजे. कारण एक पार्टी जर आपल्या बाजूने राहिली आणि ती पार्टी जर आपल्या बाजूने नसली गेली तर दुसरी पार्टी आपल्या बाजूला येऊन जाते. म्हणून आम्ही पुढारी प्रत्येक गावामध्ये 2-2 भांडण लावतो, 2-2 गोट तयार करून ठेवतो. पण मी चंद्रकांत सोनवणे प्राध्यापक, माझ्या आईवडिलांनी, माझ्या गुरुने मला हा संस्कार दिले की गावागावामध्ये भांडण लावू नका. आणि मी गावागावामध्ये कधीच भांडण लावणार. तुमच्या गावामध्ये मला साधं उदाहरण दाखवून द्या. आपण बोलताना म्हटलं की शादी खाना दिला. अहो मी मस्जिदला भिंतीला 5 लाख रुपये दिले. हे माहित नसेल तुम्हाला तर लातूरला जाऊन विचारा की मस्जिदचे भिंत तिथे कोसळ तिथे 5 लाख रुपये. लातूरलाच कब्रस्तानला मी 10 लाख रुपये दिले. चोपड्याला मी 30 लाख रुपये देणार होतो. पण त्या चोपड्याची जी ट्रस्ट होती ती जागा जी होती ती जागा त्या ट्रस्टच्या नावावर होती. आणि महाराष्ट्र शासनाचा असा कायदा आहे की ट्रस्टच्या जागेवर आपल्याला आता पैसा देता येत नाही. शासनाची जागा असले, ग्रामपंचायतची जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला निधी देता येतो. दुर्दैवाने त्यामुळे चोपड्यामध्ये मला निधी देता आला. निधी मला द्यायचा तुला माझ्या घरात द्यायचा नाही. महाराष्ट्र शासनाकरता निधी येतो आणि त्याच्यावर तुमचा सुद्धा अधिकार आहे. म्हणून तुम्हाला तो निधी देण्याचा माझा सातत्य नाही. जातपात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस की जात शिकणारा मी एक माणूस आहे आणि त्या भावनेतनं मी काम करतो. आज एक आमदार, महिला आमदार, आदिवासी महिला आमदार काम करतायत. त्या आदिवासी महिला आमदार 150 कोटीची कामाची भूमिपूजन आज चालू आहे. आणि 150 कोटीचे पुढचे कामं मंजूर झालेली आहेत की त्यांची कामं आता येत आहेत, याद्या येत आहेत. म्हणजे जवळपास 2.5 वर्षामध्ये 300 कोटीचे कामे आम्ही मंजूर करून आणले. म्हणून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्त्यांच्या पोटामध्ये खळखळतोय सर. आपले मित्र आहेत अजितभाई, ते बाळासाहेब वर्डीचे, त्यांच्या कालखंडामध्ये तो रस्ता कसा होता, आता मोर्चा काढतात, दिंडीमध्ये जातात. ते दिंडी काढली त्यांनी, त्या रस्त्याला गड्डे पडले. पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक असतं की पाऊस असेल त्यावेळेला डांबरी काम होत नाही. आणि हे डांबरी काम करून याचा कायदा असताना महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आदरणीय अरुणभाई भोसले यांना हा कायदा माहिती नाही की काय अत्याचार वाटायला लागला. अरुणभाई म्हणतात की 25 वर्षात या तालुक्यात एवढे खड्डे मी पाहिले. 25 वर्षात अरुणभाईंनी रस्ते बनवले नाही तर खड्डे कुठून बनवले का? रस्ते बनवले होते का तुमच्या? पण काहीतरी बोलायचं. एक महिला काम करते, एक तुमची सून सारखी काम करते, किती पैगिनी. एक महिला काम करत असताना 150 कोटी रुपये मंजूर करून आज तुमचा जो रस्त्याचा आपण भूमिपूजन केलं तर 2.5 कोटीचा हा रस्ता. आणि आपल्याला सांगतो ह्या रस्त्यावरती सातत्याने आमचा पैसा आणण्याचा प्रयत्न होता. पण दुर्दैव असं की नितीन गडकरी साहेब आले होते जळगावला. हे नितीन गडकरी साहेबांनी केंद्रीय मंत्री त्यावेळेला जाहीर केलं होतं की अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा रस्ता आम्ही नॅशनल हायवे केला. त्यांनी ते जाहीर केल्यामुळे महाराष्ट्र शासन त्याच्यावरती पैसे देत नव्हतं. मला अक्षरशः चंद्रकांत दादा पाटलांशी भांडावं लागलं. 2 वर्ष मी भांडलो, कागद लावलं आणि 2 वर्षांनंतर त्याच्यावरती निधी उपलब्ध करून घेतला. त्याच्या आधी तर कोणी केलं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याचं टेंडर ते चंद्रराज भाई त्यांच्या ग्रुपने घेतलं होतं, आपल्याला माहिती आहे ना. टोल वसूल करत होतो. 11 महिने त्यानंतर मी चंद्रकांत दादांच्या मागे लागला. नॅशनल हायवे झाला. ती नॅशनल हायवेला राज्य सरकार पैसे देत नाही, कारण नॅशनल हायवे झाल्यानंतर त्याला केंद्राकडनं पैसे. आता जो निधी आलेला हा शेवटचा निधी महाराष्ट्र शासनाचा आहे. 10-15 दिवसापूर्वीच माझ्याकडे पत्र आलंय. मी ज्यावेळेला आदरणीय अशोकराव चव्हाण मंत्री महोदयांना पत्र दिलं की आमच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याला आपण निधी द्यावा, त्यांनी मला पत्र दिलंय की हा नॅशनल हायवे हे नॅशनल हायवेला तर राज्य सरकार पैसे देत नाही. तरी सुद्धा आज आपले 19 ते 20 कोटीचे काम ह्या हायवेवरती चालू आहेत. दुर्दैवाने 65 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या 65 किलोमीटरच्या रस्त्याला मेंटेन करणं थोडंसं अवघड आहे. आपण घर मेंटेन करू शकत नाही. 20-20 वर्षाचा आपण घराला कलर मारू शकत नाही. माझ्यावर सांगतोय बा कोणी 2 वर्षांनी मारत असेल. माझं स्वतःचं घर आहे, 20 वर्ष झाले अजून मी कलर मारू शकला नाही. हे तर शेवटी शासनाचे आहे. एक महिला आमदार काम करते. तुम्ही तर राष्ट्रवादीचे 3 आमदार होते. तुमचा निधी कुठे गेला जरा हिशोब द्या ना जनतेला. विचारा ना तुम्ही. पण त्यांना वाजित काही विचारलं पाहिजे तुम्ही. आमच्या हक्काचा पैसा कुठे गेला? तुम्ही आम्हाला फक्त मतांसाठी झुंज तो रिंगीत गेला.
केला, ज्याने 5 वर्ष आमदार राहताना स्वतःच्या गावाचा रस्ता करू शकला नाही, तो मात्र दिंडी काढतो, म्हणतो रस्त्यावर ते गड्डे पडलेले. अरे थोडीसा लाभ वाटतो ते मनाची, नाही तर जनाची तर लाभ असते की तुझ्या गावाचा रस्ता तुझ्याकडनं झाला नाही. त्याच्या गावात स्मशानभूमी नव्हती. परवा स्मशानभूमीचं उद्घाटन आम्ही भूमिपूजन केलं. आपल्याला माहित नसेल तर माहिती घ्या. आणि मी बोर्ड का लावतोय, हे बोर्ड लावण्यामागचा माझा हेतू एकच आहे की हे बोर्ड लावल्यानंतर लोकांना माहिती पडलं पाहिजे की आमच्या गावामध्ये किती रुपयाचं काम आणलं. काही लोकांना तर अजून काही गाव आहे जी गावं बोर्डवर टाकली तर लोक विचारायचे, जुने जुने पुढारी विचारायचे, ही गाव खरंच आपल्या तालुक्यात आहेत का? शिकार बंदी कुठे, गोल बंदी कुठे? तुम्ही कधी फिरलेच नाही ना, गरीबापर्यंत कधी गेले नाही ना, कधी जाल तुम्ही आणि कधी शिकाराल त्यांना. तुम्ही फक्त काय केलं, मराठा असेल त्याला सांगायचं गुजर तुझ्या विरोधात आहे, गुजर असेल त्याला सांगायचं कोणी तुझ्या विरोधात आहे, हिंदू असेल त्याला सांगायचं मुसलमान तुझ्या विरोधात आहे. भांडण लावायची आणि स्वतःची पोळी शेकायची. याच्या पलीकडे या तालुक्यामध्ये कुठलेच काम झाले नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी छातीठोकपणे सांगतो. सर्वपक्षीय पॅनल, या सर्व पक्षीय पॅनलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व पक्षीय पॅनल जर होतं तर मग कारखाना बंद कसा पडला? आपण सारे सुज्ञ आहात, आपण सारे तालुक्याच्या प्रत्येक गोष्टीवरती आपली नजर असते. हे सर्व पक्ष एकत्र यायचं आणि संस्था वाटून घ्यायच्या आणि संस्था वाटून खायच्या. या पलीकडे या पुढाऱ्यांनी काहीच केलं नाही. दुर्दैवाने मी त्यांचा बाप निघाला, मी त्यांच्यात गेला आणि मला ते पैसे नव्हते. बात करूंगा तो डंकी के चोट पे करूंगा, और काम करूंगा तो डंकी के चोट पे करूंगा. हे कारखाना बुडला कसं होतं? तो अडाणी माणूस बिचारा कैलासवासी धुंडप्पा 25 कोटीचा कारखाना फक्त 27 कोटी उभा केला. 5 कोटी त्यावेळेला वाचवले. 5 कोटी वाचवले आल्यानंतर असा एक माणूस की ज्याने त्याचे काही माहिती नाही, ज्याला आपण समजत नाही, त्या माणसाने 5 कोटी वाचवले. आणि आदरणीय गुरुबाहेर अजून गुजराती आदरणीय गुजराती साहेबांचा विचार केला तर ते सीए, हे सीए सारख्या माणसाच्या ताब्यात जर कारखाना होता तर हा डब घ्यायला गेला कसा? आणि डब घ्यायला जाऊन तो भाड्या तत्वावर द्यावा लागला. आणि त्यामध्ये किती त्याला बघा, तो भाडे खर्चावर गेला. 600 रुपये लोकांचे शेतकऱ्यांचे गेले. तुम्ही जर भाड्याने घेऊन टाकला तर 600 ते 600 रुपये त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर का देत नाही? त्यातले 300 रुपये कापून घेताय कशासाठी? त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा, घामाचा, रक्ताचा पैसा तुम्ही कापताय, त्याचं उत्तर द्या. आदरणीय अरुणभाई गुजराती यांच्या घरासमोर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे देत नव्हते, त्याला आम्ही घंटानाद केला होता. त्याला म्हटलं ते अरुणभाई गुजराती, या तालुक्याची ही संस्कृती नाही, घंटानाद करण्याची संस्कृती नाही. नसेल माझी चूक झाली असेल, मी मान्य करतो, पण शेतकऱ्यांचे 300 रुपये खाण्याची संस्कृती या तालुक्याची आहे का? हे अरुण गुजरातीने स्टेजवरती सांगितलं आहे का? त्यांची संस्कृती हे शिकवलं का? संस्कार महात्मा गांधीच्या अनुसारी म्हणणारे ज्या महात्मा गांधीने देशासाठी सारं सोडलं, अंगावरचे कपडे सुद्धा सोडले, फक्त पंचावरती या देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून रात्रंदिवस काम केलं. ते महात्मा गांधीला तुम्ही अनुसारी समजता. आणि शेतकऱ्यांच्या रक्ताचे पैसे त्यांनी राक्त गाळलं, घाम गाळलं, पोटाला चिमटा घेतला, त्यांची 300 रुपये शेअरच्या नावाने कट करून पैसे खातात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काम करत असताना आम्ही जातपात धर्मपंथ हा कधीच पाहिला नाही. मी तर तसा विचार केला असता आता आज या गावामध्ये 35% मॉमेडियन समाज आहे. मला काही गरज नव्हती पेयजल योजना करायची, पण मला माहिती आहे की माणूस हे धर्म आहे आणि पाण्यासारखं पुण्याने जगात जातात. पृथ्वीवरती अमृत कोणतं असेल तर फक्त पाणी आहे, आणि ते अमृत आपण या जनतेला पाजलं पाहिजे. आमदार गुलाबरावच्या माध्यमातून ते पाणी पाजण्याचं काम करतात. एकनाथराव शिंदे साहेबांचा सातत्याने आम्हाला सपोर्ट. काम करत असताना आम्ही कुठेच मागे नाही. फक्त हे पाणी नाही तर आपल्याला माहित नसेल 132 केव्हीचं सबस्टेशन धानोऱ्याचं ते सुद्धा मंजूर झालं आणि त्याचे सुद्धा टेंडर हे पेपरला येऊन गेलेलं आहे. लवकरच त्याचं सुद्धा आपण भूमिपूजन करणार. केडी बोकरीचा पूल 172 कोटीचा, हा 172 कोटीचा पूल मंजूर झाला, त्याचा टेंडर झाला, त्याचे वर्क ऑर्डर होणार आहे. त्याच्या कार्यक्रमाला आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना आणायचं, त्याच्या मागे आमचा स्वार्थ आहे. मुख्यमंत्री महोदय आदरणीय अजितदादा पाटील, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आणि आदरणीय थोरात साहेब, आदरणीय जयंतदादा पाटील यांना आणायचं. त्याच्या मागे आमचा स्वार्थ आहे की जाणारे आमची तापी माय, या तापी मायवरती जे धरण आहे पुढे, हे धरण जर पूर्ण झालं तर या साऱ्या परिसराचं 6 तालुक्यांचं नंदनवन होईल. यासाठी त्यांना तिथे आणायचं, त्यांना दाखवायचं की आमच्या धरणाला पैसे द्या. हा विचार आमचा आहे. आमच्या यांच्यासारखं नाही फक्त राजकारण करायचं.
मंत्र्यांना बोलवायचं, घरी जेवायला घेऊन जायचं आणि अधिकाऱ्यांना दम द्यायचा की आमची कामं झाली पाहिजे. काय कामं झाली पाहिजे? जनतेची कामं करा ना. जनता डोक्यावर घेऊन नाचेल ना तुम्हाला. जनतेची कामं काय केली तुम्ही 25 वर्षामध्ये? लाल दिवा होता तुमच्याकडे, शरद पवार साहेबांचे राईट हँड होते तुम्ही, मग कामं का झाले? आता काही त्यांचे चटले पिल्लेचे राष्ट्रवादीचे पिल्लावरती सांगते की बुवा त्यावेळेला पैसे कमी भेटत होते आणि आता आदिवासी तालुका झाला म्हणून जास्त पैसे भेटतात. अरे काय खोटे बोलता रे तुम्ही? आता उलट हा तालुका पहिले फक्त चोपडा तालुका होता, आता याच्या बाजूचे 2 यावल तालुक्यातले 2 सर्कल म्हणजे जवळजवळ 52,000 मतं यावल तालुक्याचे या मतदारसंघात लागले. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की पहिले पैसा विपुल होता, आता महाराष्ट्र शासनावर 5,00,000 कोटीचं कर्ज असल्यामुळे प्रत्येक आमदाराला निधी कमी भेटतो. पण त्या निधीला आणायचं कसं एवढं डोकं वापरलं पाहिजे. आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे ना, अल्लाने बुद्धी दिली आहे ना, ती वापरा ना. त्यांना तर माझ्यापेक्षा जास्त बुद्धी होती, माझ्यापेक्षा जास्त पॉवर त्यांच्याकडे होती. मग हे असताना या तालुक्याचा विकास का मागे पडला? का तुम्ही या तालुक्याच्या विकासासाठी विचार केला नाही? का आमच्या तरुण बांधवांच्या हाताला कामासाठी प्रयत्न केला नाही? पण दुर्दैव आमचं की आम्ही अजूनही त्यांच्या मागे फिरतो. गोड बोलायचं, पाठीवर हात ठेवायचा, घरात आलं की ताक पाजून दिलं की झाला समोरचा माणूस थंडा. भाई जिंदाबाद, भाई जिंदाबाद. एक भाई हा आणि एक भाई तो वर. त्याने भी तो सांगितलं अच्छे दिन आएगे, अच्छे दिन आएगे. आखे सुटले लावले गप्प गप्प बसलं आपले. अच्छे दिन आले का हो? आले आले ना. 50 रुपये पेट्रोल आज काय झालं? 110 रुपये पेट्रोल. डिझेल किती झालं? 95 रुपये झालं. 350 रुपयाचा गॅस भेटायचा तो आता 900 रुपये, 1000 रुपये झाला. आले अच्छे दिन. तरी सुद्धा काही काय बावट अजूनही ते भक्त ते कोणत्या धुंदीत असतात. बस 56 इंची छाती. अरे कुठे 56 इंची करतोय बाबा? इथे जेवायचे पडले रे लोकांना. 56 इंची तर करतो अजून सुधरा. आपसातलं भांडण बाजूला ठेवा. शेवटी आपलं कुटुंब महत्वाचं आहे. माणसाचा जन्म हा एकदाच होतो आणि जवानी सुद्धा एक ठराविक काळाचा म्हातारपण आलं ना की पोरग बी सिद्ध घरात वागवत नाही. आणि सुंदर चांगले असले तर भाग्य, सुंदर वाईट आली तर कार्यक्रमच खराब राहतो. म्हणून चांगलं बघा. अल्लाने सांगितलेलं आहे अच्छा क्या, चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे, वाईट पेरलं तर वाईट उगवणार आहे. गीतेमध्ये, कुराणामध्ये, कुराण वाचा ना. कुराणात साऱ्या गोष्टी आहेत. कुराण आणि कधी सांगितलं नाही कोणत्या धर्मावरती अन्याय करा. तुम्ही म्हणाल की कुराणाबद्दल बोलतो कसं? माझ्या घरात कुराण आहे आणि माझे 70% त्यावा शहरातले मुसलमान माझे कौटुंबिक संबंध आहे. पण दुर्दैवाने चोपड्यामध्ये काय झालंय की तुम्हाला असं वाटतं की ते काय सांगून देतं ना, अरे भाऊ हा बोलतो डेंजर माणूस आहे, लांब लांबच पळता. अरे कशासाठी लांब पळता? काय त्रास दिला ते तर सांगा. त्रास देतो, काम करतोय. आज 150 कोटीची कामं त्याची भूमिपूजन आपली झालं आणि 150 कोटीचे कामं अजून पुढची मंजूर झाली. त्यामुळे धानोराची पेयजल योजना, आढावाची पेयजल योजना आणि लासूरची पेयजल योजना आता मंजूर करायची, ज्याचा फायदा 9 गावांना होणार. या पेयजल योजनेच्या मागे मी एवढा का लागलो? तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये खूप फायदा नाही. याच्यात फायदा माझ्या माणसांचा आहे, माझ्या तालुक्याच्या जनतेचा आहे. आपल्या तालुक्यामधल्या पाण्यामध्ये क्षार जास्त आणि हे पाणी पिल्यानंतर बऱ्याच लोकांना किडनीचा प्रॉब्लेम होता. तुमच्या कोणी नातेवाईक क्लासरूम मध्ये असेल तर ज्यावेळेला त्याला विचारा. अगदी लहान 4 वर्षाच्या मुलापासून तर 70 वर्षाचा म्हातारा, याच्यापैकी दरवर्षी 25 ते 30 लोक निव्वळ किडनीच्या आजाराने जातात. का? ते दूषित पाणी पिलं जातं म्हणून त्यामुळे पितात. आणि ती दूषित पाणी प्यावं न लागायला पाहिजे म्हणून मी नामदार गुलाबराव पाटलांच्या मागे लागलो की मला जास्तीत जास्त पेयजल योजना या चोपडा तालुक्यात. आणि सांगताना आनंद वाटतो की नामदार गुलाबराव पाटलांचं विशेष आपल्यावरती सहकार्य आहे, प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि भविष्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कुठेही निधीचा कमी पडू देणार नाही. आपल्या मागण्या ज्या असतील त्या मागण्या मी नक्की विचार करणार. आदिवासी बांधव आमच्या बसलेले, त्या ताई त्या बसले, तरी आमदारच पाहिला नाही त्यांनी. एक आदिवासी आमदार निवडून दिला तर स्वतःला आदिवासी म्हणायचा, 12 शिवाय तो उठतच नव्हता. किती लोकांचे गाव माहिती होते त्याला. त्या वाजीत बाई किती वाजता कुठायचा तो तुम्हाला तरी नावाने ओळखत होता का तो तुम्हाला? मी तुम्हाला ओळखतो.
अरे उठणारा तो आमदार, त्याला गावं माहीत नाही. एकदा विष्णापूर जायचा होता तर कृष्णापूर चालला गेला. असा आमदार तुम्ही निवडून दिला, झोपेमध्ये निवडून दिला आमदार. आणि आम्ही काम करणारे आमदारचा मला विरोध कशाबद्दल विरोध काय केलाय तुमचा? कोणता केळीचा भात का आपल्याला? तो काही लोक धर्म अंध म्हणतो आपण, काही लोक जात अंध म्हणतो, त्यांना काही दिसत नाही. एखाद्याला कावीळ झाला की ते कावीळ झालेल्या माणसाला काहीच दिसतं की पिवळं पिवळं दिसतं, तसं काही लोकांना माझ्या बाबतीत झालेलं आहे. ते कैलास पाटीलला तर काहीतरी रोग झालेला आहे, काही झालं माझं की त्याच्या पोटातच खटखट करतात. अरे काय झालं तुझं? शिवसेना होते ना, तुला सर्वसामान्य माणसांनी मतं दिली, मुसलमान बांधवांनी सुद्धा मतं दिली. एवढंच नव्हे तर ज्या गरीब माणसाने हातमजुरी केली त्याने एका दिवसाचा त्याचा रोज दिला, नारळ दिला आणि त्याला मतदान सुद्धा केलं. आणि भगव्याशी गद्दारी करून कुठे जाऊन आला तो? अरुणभाईच्या मांडी लावून बसला. मला वाईट वाटत नाही. वाईट या जनतेचं वाटतंय की ज्या जनतेने विश्वास दाखवला त्या जनतेला तो फसवलं, याचं मला वाईट वाटतंय. कामं करायची, या गावामध्ये जास्तीत जास्त निधी द्यायचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. आणि माळी सर असतील, सचिन भाऊ असतील, आमच्या ताई असतील, या सारे मागे लागतात. आमच्या वाचित भाईंना शब्द दिला होता जावेद भाईंना की जावेद भाई, शिवसेनेत तुम्ही एक काम करतात, मला माहिती तुम्हाला त्रास होईल समाजाचा, तुम्हाला कदाचित कोणी बोलवणार नाही, पण एक शब्द देतोय, शिवसेनेचा आमदार झाला आता 20 लाख रुपये निधी दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे. आणि तो शब्द मी करून दाखवला. आपल्याला 20 लाख रुपये दिले आणि भविष्यात सुद्धा सांगतो जास्त निधी आला की नक्की देऊ. आपला हे जे आहे ना, याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठे दुसरीकडे निधी देता आला तर देऊ. आपल्याला माहिती आहे ब्लॉक आपल्याकडे दिले, मस्जिदच्या समोर आपण ब्लॉक, चोपड्याला मस्जिद समोर आपण ब्लॉक दिले, धानोऱ्याला जा मस्जिद समोर आपण ब्लॉक. आम्ही जातपात धर्मपंथ मानणारे नाही, आमच्या कुटुंब कधी जातपात धर्मपंथ मानला नाही. जळगाव शहरात साऱ्याच जातीच्या लोकांनी आमच्यावर प्रेम केलं, म्हणून आदरणीय सुरेशदादा सारख्यांसमोर टक्कर देत असताना फक्त मी 2,500 मतांनी पडलो. जळगावकरांना जर त्रास असता तर आदरणीय सुरेशदादा एवढे मोठे नेते होते, महाराष्ट्राचे नेते होते, त्यांच्या समोर जर मी विचार केला तर फक्त एका वार्डात निवडून आलेलो होतो, तरी सुद्धा फक्त 2,500 मतांनी पडलो. कारण मी गावामध्ये प्रत्येकाशी प्रेमाने वागलो आणि जातपात धर्मपंथ हा पाहिला नाही. कारण माझ्या घराने, माझ्या परिवाराने, माझ्या गुरुने मला हे संस्कार दिले नाही. मला संस्कार दिले की माणुसकी जपली पाहिजे आणि माणसाच्या कामात आलं पाहिजे. आमचं रक्त बघा सर्वांचं लालच आहे ना. आमचं रक्त भगवत थोडी आहे, तुमचं रक्त हिरो थोडी आहे, बाकीयांचं रक्त निळं थोडी आहे, बाकीयांचं काही रक्त सगळं आहे का? आम्ही या मातीतच जन्माला आलो, या मातीतच जाणार आहोत. या मातीत उगवलेला अन्न आम्ही खातो, या भारी स्तरामध्ये राहिलेला ऑक्सिजन आम्ही घेतो, आम्ही एकत्र जगतो. मग आपसात भांडण कशासाठी पाहिजे? चिंगवणारे खूप येतील, पुन्हा चिंगवतील. राजकारण आलं, इलेक्शन आलं की चिंगवतील. काही डोके फिरवले जातात, आमच्यातले काही 2-4 कडक डोक्याचे असतात, इतरांचे काही 2-4 कडक डोक्याचे असतात. यांना शांत करा. आपल्याला